नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमची एड्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे ग्लोबल ऑनलाईन यूजीसी नेट सेट एक्झाम प्रिपरेशन या युट्यूब चॅनलला स्वागत करते. यूजीसी नेट एक्झाम 2025 यासाठी आपण प्रिपेअर करत आहोत आणि पेपर 2 विषय मराठी यामध्ये आपण काव्यसंग्रहाची नवीन सिरीज सुरू केली होती. त्याचे महत्त्वाचे प्रश्न आपण इथे पाहणार आहोत आणि आज त्याचा पार्ट 7 आहे. आपली जी बॅच आहे ती येत्या 24 नंबर पासून आपण सुरू करतो आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन प्ले स्टोर वरून डाउनलोड करू शकता. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले हे पूर्ण अभ्यासक्रमाचा कोर्स, ज्यामध्ये तुम्हाला पेपर 1 मोफत मिळणार आहे, रेकॉर्डेड आणि लाईव्ह क्लास मिळणार आहे, पूर्ण 10 युनिटचे PDF नोट्स मिळणार आहेत, सोबतच 20+ अधिक टेस्ट मिळणार आहे आणि पूर्ण अभ्यासक्रमावर चाचणी सुद्धा मिळणार आहे. याची जी फीज आहे ती 10,000 रुपये, पण खास ती तुमच्यासाठी 8,000 रुपये असणार आहे. त्यामुळे आजच एनरोल करा. ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड केल्यानंतर इथे माय कोर्सेसमध्ये मराठी लिहिल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचे हे दिसणार आहे. त्यामध्ये तुम्हाला पब्लिश कोर्स करायचा आहे आणि कंटेंटमध्ये जायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला MS सेट पेपर 1, नेट सेट पेपर 2, रिव्हिजन क्रॅश कोर्स, मॉक टेस्ट, PYQ टेस्ट, युनिट वाईज टेस्ट, सॉल्व क्वेश्चन पेपर, नोट्स असं सगळं तिथे कंटेंट तुमच्यासाठी अवेलेबल असणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, पहिला म्हणजे 91वा प्रश्न आहे, गंधसंध्या हा काव्यसंग्रह कोणत्या कवीचा आहे? माधव जुलियन, भाबू बोरकर, शांता शेळके, कुसुमाग्रज. गंधसंध्या हा काव्यसंग्रह जो आहे, हा काव्यसंग्रह भाब बोरकर यांचा आहे. तर भाब बोरकर यांच्याबद्दल आपण बघितलं होतं. भाबू बोरकर जे आहेत ते त्यांचं पूर्ण नाव आहे बाळकृष्ण भगवंत बोरकर. त्यांना आपण साहित्य प्रेमी पद्मश्री पुरस्कार विजेते म्हणून सुद्धा ओळखतो आहोत. आणि कागदी होड्या, जीवनसंगी, दूधसागर, चैत्र पुणव, चित्रवीणा, चिन्मयी, गीतार अशा पद्धतीचे काव्यसंग्रह त्यांचे आहेत. तर गंध्या संध्या हा काव्यसंग्रह भाबू बोरकर यांचा आहे. त्यानंतर झऱ्यांची गाणी हा काव्यसंग्रह कुणाचा आहे? नादू महानोर, मंगेश पाडगावकर, शांता शेळके, इंदिरा संहिता. झऱ्यांची गाणीचा हा काव्यसंग्रह आहे, हा नादू महानोर यांचा आहे. त्यामुळे उत्तर असणार आहे ए. त्यानंतर सप्तरंगी पंख हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? मंगेश पाडगावकर, माधव जुलियन, शांता शेळके, इंदिरा संहिता. सप्तरंगी पंख जो आहे हा काव्यसंग्रह माधव जुलियन यांचा आहे. आणि माधव जुलियन म्हणजे नक्की कोण? तर माधव त्रिंबक पटवर्धन जे आहेत, ते आहेत रवी किरण मंडळाचे सदस्य, इंग्रजी प्राध्यापक. आणि त्यांचं जे साहित्य आहे ते आपण पाहून घेऊया. छंदोरचना, काव्यचिकित्सा, काव्यविहार. त्यांनी लेखसंग्रह खूप लिहिलेले आहेत, भाषांतर केलेले आहे, दीर्घकाव्य लिहिलेले आहे, खंडकाव्य लिहिले आहे. काव्यसंग्रह त्यांचा स्वप्नरंजक आहे, सप्तरंगी पंख आहे. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे. त्यानंतर पुष्पगंधा हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? भाब बोरकर, मंगेश पाडगावकर, शांता शेळके, कुसुमाग्रज. पुष्पगंधा काव्यसंग्रह जो आहे हा भाबो बोरकर यांचाच आहे. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ए असणार आहे. त्यानंतर रूपसुधा हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? इंदिरा संत, मंगेश पाडगावकर, शांता शेळके, माधव जुलियन. रूपसुधा हा काव्यसंग्रह जो आहे हा मंगेश पाडगावकरांचा आहे. आणि मंगेश पाडगावकर आपल्याला माहिती आहेत, सलाम या कविता संग्रहासाठी त्यांना 1980 साली साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. ठीक आहे, अफाटराव, आता खेळा नाचा, आनंद ऋतू, आनंदाचे डोहे, उदास बोध, उत्सव, कबीर कविता संग्रह, कविता माणसाच्या माणसासाठी, ह्या अशा कविता संग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत. तर रूपसुद्धा हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? मंगेश पाडगावकर यांचा आहे. समोरचा प्रश्न आहे, संध्यागंधी हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? शांता शेळके, इंदिरा संत, मंगेश पाडगावकर, नाधू महानोर. संध्यागंधी हा काव्यसंग्रह जो आहे, हा काव्यसंग्रह शांता शेळके यांचा आहे. आणि शांता शेळकेंबद्दल आपल्याला भरपूर असं माहिती आहे की त्या एक महत्वाच्या कवी होत्या, प्रतिभा संपन्न कवी होत्या, कवयित्री होत्या. आणि त्यांचे प्रकाशित साहित्य अंगद पंगत, अलौकिक, एक काणे चुरीचे, कविता 20व्या शतकाची, कविता स्मरणातल्या, अशा भरपूर त्यांचे काव्यसंग्रह आहेत. ठीक आहे, तर संध्यागंधी हा काव्यसंग्रह शांता शेळके यांचा आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, फुलांची ओंजळ हा काव्यसंग्रह कोणत्या कवीचा आहे? माधव जुलियन, भाग बोरकर, शांता शेळके, मंगेश पाडगावकर. फुलांची ओंजळ हा काव्यसंग्रह जो आहे हा मंगेश पाडगावकर यांचा आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? डी असणार आहे. नंतर आकाश फुले हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? नादो महानोर, कुसुमाग्रज, माधव जुलियन, शांता शेळके. आकाश फुले हा काव्यसंग्रह जो आहे हा नादो महानोर यांचा आहे. नादो महानोर यांच्याबद्दल सुद्धा आपण पाहिलंय, नामदो धोंडो महानोर असं त्यांचं पूर्ण नाव आहे. आणि रानकवी म्हणून ज्यांना आपण ओळखलं जातं, त्यांचे
पुरस्कार त्यांना भरपूर पद्मश्री पुरस्कार प्राप्त झाले आहे. कुसुमाग्रज प्रतिष्ठानाचा जनस्थान पुरस्कार प्राप्त झाला आहे. साहित्य अकादमी पुरस्कार त्यांना प्राप्त आहे. तर आकाश फुले हा काव्यसंग्रह ना. धो महानोर यांचा आहे. नंतर मनमोहक गीत हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? शांता शेळके, मंगेश पाडगावकर, इंदिरा संत, माधव जुलियन. मनमोहक गीत हा काव्यसंग्रह जो आहे हा मंगेश पाडगावकर यांचा आहे. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे. त्यानंतर सुखदुःखाचे गीत हा काव्यसंग्रह कोणत्या कवीचा आहे? ना. धो महानोर, मंगेश पाडगावकर, शांता शेळके, भाबू बोरकर. सुखदुःखाचे गीत जो आहे हा काव्यसंग्रह जो आहे हा नादू महानोर यांचा आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आपण 100+ क्वेश्चन्स इथे पाहिलेले आहे आणि तुम्ही सगळ्यांनी ते नोट्स काढा छान काव्यसंग्रहाचे आणि स्वतः लिहा जेणेकरून तुम्हाला छान तुमचा छान अभ्यास होईल. ठीक आहे. सागर तीर हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? शांता शेळके, भाबू बोरकर, इंदिरा संत, मंगेश पाडगावकर. सागर तीर हा काव्यसंग्रह जो आहे हा भाबू बोरकर यांचा आहे. ठीक आहे. आता स्वप्नसागर साखर हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? शांता शेळके, इंदिरा संत, मंगेश पाडगावकर, माधव जुलियन. स्वप्नसाखर हा काव्यसंग्रह जो आहे हा मंगेश पाडगावकर यांचा आहे. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे सी. त्यानंतर संधी प्रकाश हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? कुसुमाग्रज, माधव जुलियन, शांता शेळके, भाबव पोरकर. संधी प्रकाश हा काव्यसंग्रह जो आहे हा कुसुमाग्रज यांचा आहे. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ए असणार आहे. नंतर आभाळ माया काव्यसंग्रह कोणाचा आहे? नादू महानोर, शांता शेळके, मंगेश पाडगावकर, इंदिरा संत. आभाळमया हा काव्यसंग्रह जो आहे हा नादो महानोर यांचा आहे. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ए असणार आहे. नामदेव धोंडो महानोर असं त्यांचं पूर्ण नाव आहे. त्यानंतर सुमन संध्या हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? माधव जुलियन, शांता शेळके, भाबू बोरकर, मंगेश पाडगावकर. सुमन संध्या हा काव्यसंग्रह जो आहे हा शांता शेळके यांचा आहे. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे. अशा पद्धतीने आपण 100+ जे आहेत ते क्वेश्चन्स पाहिलेले आहे आणि हे खूप महत्त्वाचे प्रश्न आहे काव्यसंग्रहावरचे. तुम्ही सगळं नोट्स काढा किंवा मग युट्यूब आपल्या पूर्ण बघून घ्या पार्ट्स. ठीक आहे. आणि येत्या 24 नोव्हेंबरपासून आपण नवीन बॅच सुरू करतोय. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. खूप खूप धन्यवाद.